आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 2 दिवस निश्चितपणाने आंदोलकांची कुचंबना झाली, त्यात पाऊस आला। आज सोय करण्यात आलेली आहे। मागचे 2 दिवस आपण पाहतोय अगदी बेहाल झालेले आहेत आंदोलकांचे। त्यांना कुठं पाण्याची व्यवस्था नव्हती, कुठं शौचालयाची व्यवस्था नव्हती, ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले। मी परवा जेव्हा 1 दिवस आधी भेट दिली तेव्हा स्वतः चहल साहेबांना फोन करून सांगितलं होतं की प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था आणखी वाढवायला पाहिजे। ती आज वाढवली गेली। त्याच्यामुळं काल आणि परवा 2 दिवस निश्चितपणाने आंदोलकांची कुचंबना झाली, त्यात पाऊस आला आणि आणखीन प्रश्न गहन झाला। सर, मागच्या सरकारमध्ये की तुम्ही होता, एक मोठा उत्सव गुलाल उधळला गेला वाशीमध्ये, त्या सरकारनं फसवलं आणि म्हणून परत मनोज जरांगेंना इथे येऊन आंदोलन करावं लागतं असं वाटतं? की मनोज जरांगेंनी सुद्धा 2-3 वेळेला मान्य केलेलं की त्यावेळेला फसवणूक झाली। तुम्ही देखील होतात त्यावेळेला? सत्तेत तुम्ही होता? आम्ही सत्तेत म्हणजे आमदार होतो, आम्ही काही त्याच्यामध्ये नव्हतो ते, किंवा नवी मुंबईला सुद्धा आम्ही गेलो नव्हतो। आता जे काही त्यावेळेला फसवणूक झाली नाही, फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही। त्यांनी आपल्या परीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, नंतर ते अंमलबजावणी होऊ शकली नाही त्याची। त्यांनी तर GR ची प्रायमरी नोटिफिकेशन हातातच दिलं होतं ना, फसवणूक कशी म्हणता येईल? नोटिफिकेशन काढलं, त्याच्यात आक्षेप आले म्हणून ती प्रक्रिया चालू आहे त्यांची। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।